हॅलो गाईज, नमस्कार. मी श्रेयस कदम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल लेन्स बाय श्रेय. जसं तुम्ही लास्ट व्लॉगमध्ये बघितलं होतं, मी म्हैसूरमध्ये जस्ट पोहोचलो होतो. 10:30 दरम्यान आम्ही डिनर केलं अँड वी हॅड टू वेकअप अर्ली, कारण सकाळी 6:30 वाजता मला गाडी मार्च करायची होती टुवर्ड्स कूर्ग दॅट इज स्कॉटलँड ऑफ इंडिया. सो यर्स टू द फर्स्ट डे ऑफ आवर कूर्ग ट्रिप, कूर्ग डायरीज. अँड व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण समजायला आमचा पहिला दिवस कसा गेला ते. तर वेलकम बॅक टू द मॅडनेस अँड यर्स टू द ब्लॉग 2 ऑफ आवर कॉलेज ट्रिप. गुड मॉर्निंग गाईज. सर आम्ही निघालेलो आहे, आमचा नाश्ता झालेला इडली आहे. डोसा चटणी खाल्लेली आहे. मला दाखव. चल. कृष्णा कॅफेमध्ये नाश्ता करतो. We've done completed. आता यहाँ पर आम्ही आता निघतोय towards चिखली हॉल रिझर्वायर. ओके इकडे And Bhushan has something to say. Okay, so guys, we are almost on the way. आम्ही पोहोचतोय, आम्ही फर्स्ट लोकेशनला पोहोचतोय. मला मराठीच येते, इंग्लिश येते, हिंदी येते, मला कन्नड येते. आणि आमचे ड्रायव्हर काकांना मराठी येते. Our only savior is निधी. ओके, सी यू गाईज, बाय बाय. सो गाईज, तुम्हाला बघायचं आम्ही कुठे आलोय. व्हॉट आय वॉज टॉकिंग अबाउट चिखली हॉल रिझर्वायर. लुक ॲट दिस नाउ. So talking about Chikli Hole Reservoir, it is a very peaceful reservoir surrounded by lush greens, hard and forests. निसर्गाच्या सानिध्यात एक शांत आणि अप्रसिद्ध असं एक ठिकाण आहे. And this is perfect for a calm getaway. Very soothing and calming to the mind. सेकंड लोकेशन आम्ही आलोय कॉफी प्लांटेशनला. तो आम्ही इथली कॉफी बघतो कशी आहे आणि आम्ही तुम्हाला नक्की सांगतो कशी लागली. आम्ही पिणार सुद्धा. येस, बाय बाय. तर हे कॉफी प्लांटेशन ज्याला आम्ही व्हिजिट केली, हे अत्तूरच्या घनदाट जंगलांमध्ये वसलेलं होतं. इट वॉज व्हेरी कूल. तर आफ्टर अ प्रॉपर गायडेड टूर ऑफ द प्लांटेशन आणि रोस्टिंग आणि ग्राइडिंगची प्रोसिजर बघितल्यानंतर फायनली इट वॉज आवर टाईम टू टेस्ट द कॉफी, द ओरिजिनल कॉफी दॅट वॉज ग्रोन लोकली. ओके, सो आम्ही अख्खी कॉफी टूर केली एका कॉफीसाठी. सो लेट्स सी हाऊ दिस गोज. 200 रुपयाची एक 200 रुपयाची एक स्टारबक्स. लेट्स सी. Yeah, nice. Not too sweet, not too dark, but it tastes good. Yes. तर आफ्टर अ पीसफुल स्ट्रोल टू द प्लांटेशन, आता आम्हाला लागली होती भूक, कारण दुपारचे वाजून गेले होते 12 अँड इट वॉज टाईम फॉर लंच. सो वी हेडेड टू मडिकेरी फॉर आवर लंच. ओके, तो आम्ही फायनली मडिकेरीमध्ये लँड केलंय आणि आता जेवायचा वेळ झालाय. सो वी अराइव्ड ॲट अन हॉटेल आणि इथे आम्ही सगळ्यांनी व्हेज थाली मागवली. दिस ब्युटी इज व्हेरी सिनिक, पण लाईट कंडिशन्समुळे आम्हाला व्हिडिओ शूट करता येत नाहीये. सो येस, दुपारचे अराउंड 2 वाजले. खूप भूक लागली आम्हाला आणि आता आम्ही याच्यानंतर ॲबी फॉल्सला जाणार आहे. विल कीप यू अपडेट. ओके, सो वी आर गोइंग टू अ नेक्स्ट लोकेशन. आम्ही ॲबी फॉल्सला पोहोचलो आहे. सगळे थोडे थांबलेत, फ्रेश होत आहेत. आय डिसाइडेड टू टेक अ क्विक लीप. बघूया, थोडं वॉक करत करत जाऊया. दॅट्स 2 ways. तुम्ही एक टॅक्सी पण करू शकता, विच गोज डाऊन, टेक्स यू 1.5 किलोमीटर डाऊन, देन सेम ट्रॅक अप and it takes 80 rupees, but I wanted to trek as it's just 1 kilometer, so let's see how this goes. Bye. तर ॲबी फॉल्सला पोहोचताना मध्ये चालत असताना पाऊस लागला जोरात. सो आय पुट ऑन माय रेनकोट अँड अम्ब्रेलाज अँड अदर काइंड ऑफ स्टफ. आणि तोपर्यंत सगळे पोहोचलेच होते ॲबी फॉल्सच्या एंट्रन्सपर्यंत. तर आम्ही एकत्र जमलो अँड देन वी स्टार्टेड वॉकिंग. ओके, सो आम्ही सगळे ॲबी फॉल्सला पोहोचलेलो. 18च्या 18 लोक एका लाईनीत येत आहेत. लेट्स सी. छत्री कुठे माझी? हॅलो गाईज, हॅपी फॉल्स हिअर. पाणी पाणी. हे बघा, आम्ही रेनकोट घातलाय.
And here it is, the long POV of Abbey Falls. नुकताच पाऊस झालेला असल्यामुळे ॲबी फॉल्स वॉज फ्लडेड, नॉट ओनली विथ वॉटर बट ऑल्सो विथ पीपल. सो वी क्लिक सम फोटोज अँड बस ऑफ. Sir, while coming back from the Abbey Falls, we thought we were alone, but that was not the case. We were accompanied by a small unwelcome friend. This is the guy, the leech bite. Me, Shivraj, Shraddha and Bhushans were the one affected. आम्हाला leech चावली होती. But it did not feel anything and the blood loss was very minimal. So the leech bite was not that big of a deal for us. Then we went back to the hotel, got freshened up a bit and moved on to the next location, the Raja Seat. ओके, सो आम्ही आता राजा सीटला आलो आहे आणि बाकी संध्याकाळ झाली आहे. दुसरे लोक इंटरेस्टेड नाही आहेत, पण मी झिप लाईनिंग करतो आहे, मी आणि प्रिया. लेट्स सी हाऊ दिस गोज. आय विल सी यू ॲट द झिप लाईन. बाय. ओके, सो वी आर बसलो आहे आपण गाईज. लेट्स सी हाऊ दिस गोज. झिप लाईनिंग. राजा सीट ऑफर्स ब्रेड टेकिंग व्हॅली व्ह्यूज अँड अ पीसफुल गार्डन वाईब. संध्याकाळी एक छान लाईट आणि फाउंटन शो पण होता आणि नशिबाने ते आम्हाला सुद्धा पाहायला मिळालं. समोर एक छोटंसं तलाव असलेलं 1820मध्ये बांधलेलं एक शंकराचं मंदिर आणि युनिक आर्किटेक्चर म्हणजे हे इंडो इस्लामिक स्टाईलचं आहे. आणि इथं फोटोग्राफी रेस्ट्रिक्टेड असल्यामुळे आम्हाला फोटोज नाही काढता आले. जस्ट आउटसाइड द टेम्पल एक छोटंसं क्यूट लोकल गिफ्ट शॉप होतं. लोकली प्रोड्यूस्ड आयटम्स इथे विकायचे अँड वी ऑल ब्रॉट कलेक्टेबल्स फ्रॉम कूर्ग ॲज अ मेमरी फ्रॉम इयर. एवढे स्पॉट्स करून सुद्धा आम्ही काही थकलो नव्हतो. सगळे जेवण पुन्हा एकत्र बसले उनो खेळायला. आम्ही गाणी, धिंगाणा, गप्पा गोष्टी चालूच होत्या. खूप मजा आली. So, this is how our first day went. Very happening, very lively, packed with a lot of locations. It was very happening. We explored the insides of Madikeri city. And next day was very heavily planned because we met gentle giants and even we did rafting and many more stuff coming up. So stay tuned on my channel to see how our next day was. And आतापर्यंत जर थांबलाच असाल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनल. प्लीज सबस्क्राईब.